एका समाजानं आयुष्यभर इतरांसाठी रस्ते बनवले, पण दुर्दैव बघा, आजही त्या समाजाला स्वतःच्या आयुष्यातला रस्ता सापडला नाही. हो, मी वडार समाजाबद्दल बोलतोय. या समाजानं डोंगर फोडले, दगड फोडले, किल्ले उभे केले, पण स्वतःचं आयुष्य मात्र आजही संघर्षात अडकलंय. आज शहरं मोठी झाली, इमारती उंच झाल्या, रस्ते चमकले, पण वडार समाजाचं आयुष्य आजही धुळीतच अडकलंय. आजही अनेक वडार समाज रस्त्यावरती उदरनिर्वाह करतोय. आजही अनेक मुलांच्या हातामध्ये पुस्तकांपेक्षा हातोडा जास्त दिसतोय. आजही काही समाज पोटासाठी दिवसभर दगड फोडतोय आणि रात्रीचं झोपताना स्वतःच्या मुलांच्या भविष्याची काळजी करतोय. कारण संघर्ष अजून संपलेला नाहीये. वडार समाजाचा इतिहास घडवला, पण इतिहास लिहिणाऱ्या लोकांनी त्याची दखल कधीच घेतली नाही. वडार समाजापर्यंत हे लोक कधीच पोचले नाहीत. ज्या हातांनी इतरांचं भविष्य उभं केलं, त्याच हातांच्या घरात आज अंधार आहे. ज्यांनी रस्ते बनवले, त्यांच्याच मुलांना आज शिक्षणासाठी रस्ता शोधावा लागतोय. हा प्रश्न फक्त सरकारला नाहीये, हा प्रश्न समाजालाही आहे. कारण अनेक वर्ष वडार समाजाचा वापर झाला, पण विकास मात्र काहीच नाही. मतं घेतली, पण प्रश्न तिथंच राहिले. आणि सर्वात मोठं दुःख म्हणजे आजही लोक वडार समाज फक्त मजूर म्हणून समजतात, पण त्यांना माहित नाही दगड फोडणाऱ्या त्या हातांमध्ये इतिहास घडवण्याची ताकद आहे. कारण वडार समाज कधीच कमजोर नव्हता. तो फक्त अनेक वर्ष दाबला गेला, गरिबीने दाबला गेला, दुर्लक्षित झाला आणि संधीच्या अभावी दाबला गेला. पण आता परिस्थिती बदलायला हवी, कारण आजचा वडार समाज शांत बसणाऱ्यातला नाहीये. इथला तरुण शांत बसणाऱ्यातला नाहीये. तो शिक्षण घेतोय, तो प्रश्न विचारतोय, तो स्वतःची ओळख निर्माण करतोय. आणि त्याला आता फक्त जगायचं नाहीये, तर समाजाला उभं करायचंय. कारण वडार समाज फक्त दगड फोडणारा नाहीये, तर तो संघर्षातून उभा राहणार आहे. लक्षात ठेवा, ज्या समाजानं डोंगर फोडले, तो समाज एक दिवस परिस्थिती सुद्धा बदलू शकतो. फक्त गरज आहे ते उभं राहण्याची, शिक्षणाची आणि स्वतःच्या इतिहासाचा अभिमान बाळगण्याची.